यशोधरीने 7 वर्षाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे असे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, जो तेजस्वी चेहऱ्याचा सत्पुरुष तुला दिसत आहे ना, तोच तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठ्या मोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर आणि त्यांना आपला वारसा हक्क माग. तेव्हा राहुल बाळ आई यशोधराला म्हणू लागला, कोण माझा पिता? शुद्धोधनाशिवाय दुसरा माझा पिता नाही. यशोधरेने मुलाला उचलले आणि खिडकीतून दाखविले. त्यावेळी तथागत भिक्खू संघासोबत अन्न सेवन करीत होते. आई यशोधरा मुलाला राहुलाला म्हणते, तू पहा तुझा पिता शुद्धोदन नव्हे. तसेच बाळ राहुल तथागतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून त्यांना म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. तेव्हा तथागत शांतच होते. भोजन झाल्यानंतर त्यांनी राहुलाला आशीर्वाद दिला आणि राजवाड्यातून जाण्यास निघाले. पण बाळ राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि तथागतांकडे वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः तथागतांनी सुद्धा त्याला अडविले नाही. सारीपुत्राकडे पाहून तथागत म्हणतात, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, पण ज्याचा कधीही नाश होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकतो. तथागत बाळ राहुलाला म्हणतात, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, पण आध्यात्मिक धन भरपूर आहे. आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे, यांच्या संघात प्रवेश घेण्याची तुझी इच्छा आहे काय? तेव्हा बाळ राहुल म्हणतो, होय, या संघात प्रवेश घेण्याची माझी इच्छा आहे. आणि बालक राहुल भिक्खू संघात सामील झाले. तो दिवस होता इसवी पूर्व 527 फाल्गुन पौर्णिमेचा तो दिवस होता. तेव्हा राहुलाचे वय होते फक्त 7 वर्ष.